आज सकाळीच आहे ना दुकानात चालले होते आणि ह्या दोघींना पाहून मला आठवलं की आज फ्रेंडशिप डे आहे. म्हटलं चला आहे ना माझ्या सगळ्या मैत्रिणींना हॅपी फ्रेंडशिप डे. आता म्हटलं चला पटकन आहे ना चहा वगैरे बनवून घेऊया. आता मी काळी चहा घेते तर मी पहिलं चहा पण घेऊन बसले आणि आऊंसाठी पटकन अशी चहा पण बनवली बरं का. म्हटलं चला आहे आता पिल्लू बाहेर खेळते ना पटकन स्वयंपाक पण करून घेऊया. आज मला आहे ना भरलेली शिमला मिरची बनवायची. त्यासाठी ना मी शेंगदाणे, लसूण, काळं तिखट आणि मीठ घेतलं. सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि शिमला मिरची ना कट करत असताना ती सवय नाही ना आता एक मिरचीचे असे 2-2 तुकडे पण झाले बरं का. छान असा मसाला वगैरे सगळा भरून घेतला आणि तेलामध्ये कांदा वगैरे मस्त छान फ्राय करून घेतलं आणि सगळ्या मिरच्या त्याच्यात टाकल्या. आता भाजी एकदम सिंपल पद्धतीने करणार होते मी आणि थोडंसंच पाणी घातलं. जास्त पाणी घातलं असं तर चव बिघडली असती आणि म्हटलं चला आता पिल्लू बाहेर खेळतीये ना तोपर्यंत पटकन पोळ्या पण करून घेऊ. एकदा पिल्लू जर आली ना बस मग स्वयंपाक पण राहून जाईल. आज संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बाहेर. आज पाऊस पण थांबला होता आणि खरंच आहे ना वातावरण एकदम बघण्यासारखं झालं होतं. म्हटलं चला आता आलो तर खरंच श्रेया म्हटली की तिला पाणीपुरी पण खायची आणि पाणीपुरी खायला आलो. एकच पाणीपुरी खाल्ली तिने बापरे बाप हाल बेहाल झाली. कारण की पाणीपुरी एवढी जास्त तिखट होती ना. घरी आता यांच्या वेळेस आहे ना वातावरण अजून छान दिसत होतं. गल्लीमध्ये तर अजूनच भारी दिसत होतं. मामीने येतानाच आहे ना आम्हाला हे बटाटा भजी घेऊन दिली होती जी खरंच खूप टेस्टी होती. पिल्लूला तर एकदम जास्त आवडली पण मी काय तिला जास्त काही दिलं नाही बरं का. आणि हे बघा हे 2 कार्टून आहे ना आम्ही सगळे आहे ना एकत्र बसून असं खात होतो. आता आम्ही खात होतो तर पिल्लूची अशी काही लुडबुड चालली होती. तर बाय आजच्यासाठी एवढंच.